श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या ताई दादांना. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तारक मंत्राचं महत्त्व. तुम्हाला जर नित्यसेवा करायला जर जमत नसेल, म्हणजे वेळ मिळत नसेल, तर तुम्ही फक्त तारक मंत्र पण म्हणू शकता. तारक मंत्र म्हणायला जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनटं लागतात, पण तो 11 वेळा म्हणायचा आपण. तारक मंत्र म्हणजे तारणारा. त्या तारक मंत्राच्या त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे, तारणारा. महाराजांनी खूप मोठी आपल्याला भेट दिली आहे. त्यामुळे मैत्रिणींनो सांगते की तारक मंत्र आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते किंवा आपल्यावर काही ना काही संकट येतात, तेव्हा आपण देवाकडे धाव घेतो. असं न करता आपण रोजची सेवा केली पाहिजे. त्यामुळे कधी आपल्यावर असं वाईट संकट येत नाही. जरी आलं तरी ते थोड्या प्रमाणातच येतं. नित्यसेवा तसे करायला पाहिजे. एवढा वेळ काही लागत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो ग्रंथ आहे 21 अध्यायांचा, त्यातले रोजचे 3 जरी अध्याय तुम्ही पठण केले तरी पण चालू शकतं. पण वेळ जर नसेल तर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. कधी पण दिवसातून सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. पण तो 11 वेळा म्हटलं तर खूपच छान आहे. आणि तारक मंत्राचं एक तीर्थ पण बनवता येतं. ते म्हणजे ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि आपला देवासमोर बसायचं. ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि अगरबत्ती लावायची आणि त्या ग्लासावर पाणी घेतले, त्या पाण्याच्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवायचा, असं पाणी झाकून ठेवायचं आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. आपण तोंडाने म्हणायचा, मोबाईलवर लावायचा नाही, यूट्यूबवरती आपण स्वतः म्हणायचं. आणि मग ते तीर्थ आपण प्यायचं किंवा मग आपल्या घरातल्या सगळ्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं. खूप छान असतं, खूपच प्रभावी आहे ते. 10-15 मिनटं आपण देवासाठी काढू शकतो. आपण देवाकडे जर गेलं तर आपण एवढं असं मागतो, मग देवासाठी वेळ कशाला पाहायचा. 10-15 मिनटं तर आपण काढूच शकतो. तारक मंत्र बोलायला जास्त वेळ लागत नाही. 11 वेळा जरी नाही जमलं तरी 1 वेळा तरी बोला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.